लाडक्या बहिणींनो, जानेवारी संपलाय आणि फेब्रुवारी सुद्धा संपत आलाय, पण अजूनही तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत? GR निघाला, मंजुरी सुद्धा मिळाली, तरीही हप्ता थांबला कुठे? आज या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सत्य आणि खात्रीशीर माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज या आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलवर मी अश्विन संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो. सध्या राज्यातील प्रत्येक लाभार्थी बहिणीच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे की जानेवारी महिन्याचा GR आधीच प्रसिद्ध झाला, निधीला शासकीय मान्यता सुद्धा मिळाली, मग खात्यात पैसे जमा कधी होणार? सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहेत. काही जण सांगत आहेत की पैसे जमा झालेत आणि काही जण विशिष्ट तारखा सांगत आहेत, पण अधिकृत पातळीवर अजूनही स्पष्ट घोषणा झालेली नाही. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो की उपलब्ध माहितीनुसार सर्वप्रथम जानेवारी महिन्याचाच हप्ता मिळणार याचीच फार जास्त शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे तुमचे थकीत हप्ते आहेत त्याबाबत स्वतंत्र घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे तुमचे हप्ते आहेत रखडलेले, त्याबद्दल तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ मिळाला होता त्या जानेवारीसाठी सुद्धा पात्र आहेत. त्यांनी काळजी करू नये. ज्यांची KYC मध्ये चूक झाली होती आणि त्यामुळे मागील हप्ते अडकले होते, पण आता त्यांनी KYC पूर्ण करून व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले आहे, त्या देखील आता पात्र ठरू शकतात. लक्षात घ्या, फक्त KYC पूर्ण केली म्हणजे लगेच पैसे येत नाहीत. त्याची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. जर तुमचे नाव यादीत कायम असेल आणि सर्व अटी तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर लाभ येणार म्हणजे येणारच. तसेच नियम काय सांगतो की नियमानुसार एका कुटुंबात 2 लाभार्थी असणे आवश्यक आहे. म्हणजे एक चालतो, पण जसे जास्तीत जास्त 2. तर उदाहरणार्थ हा लाभ कोणाला मिळेल? मग उदाहरणार्थ की एक विवाहित पाहिजे त्यामध्ये आणि दुसरी अविवाहित पाहिजे, यांनाच. घरात 4 चाकी नसणे हे बंधनकारक आहे. तसेच इतर ज्या पात्रता अटी आहेत या योजनेच्या त्या सुद्धा पूर्ण असणे आवश्यक आहे. या सर्व बाबी तपासून लाभ दिला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पैसे कधी जमा होणार? आजपर्यंत अधिकृत ट्विटर किंवा शासकीय पेजवरून हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शनिवार रविवार सुट्टीमुळे तातडीने वितरण होण्याची शक्यता तर फारच कमी आहे. की शनिवार रविवारी तर आता होऊच शकत नाही. जरी शनिवार उद्याचा आजचा बँक वर्किंग डे असला तरी शासनावरून घोषणा नसेल तर वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण शासनाकडून घोषणाच झालेली नाही आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार सांगायचं जर झालं तर पुढील आठवड्यामध्ये, विशेषतः सोमवारी नंतरच घोषणा होण्याची शक्यता फार जास्त आहे. म्हणूनच ज्या मंत्री अदिती तटकरे आहे यांच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरची संदर्भात स्वतंत्र निर्णय जाहीर होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. पण सध्या तरी कन्फर्म बातमी म्हणजे अशीच आहे की सर्वप्रथम जानेवारीचाच हप्ता मिळणार. लाडक्या बहिणींनो, तुम्ही चिंता करू नका. पात्र असाल तर तुमचा लाभ अडकणार नाही. थोडी प्रतीक्षा करावी लागेल, पण निधी मंजूर झालेला आहे, ही सर्वात सकारात्मक बाब आहे. आम्ही सतत मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि अधिकृत पेजेस तपासत आहोत. ज्या क्षणी अधिकृत घोषणा होईल त्याच क्षणी अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती म्हणजेच महाराष्ट्र लाईव्ह न्यूज या चॅनलवरती मिळेल. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी सर्वांना खात्रीशीर माहिती मिळेल. लाडक्या बहिणींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा हीच आमच्या चॅनलची मनापासून इच्छा आहे. योजना संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी महाराष्ट्र लाईव्ह न्यूजला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.